हॅलो. 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 नमस्कार. नमस्कार. ओळखलं का? हो, करिश्मा होय ना? हो, आठवणच येत नाही तुम्हाला? हा आठवण येत नाही ना तुम्हाला? हा, तो आता तू राहायचं कुठं तो? आहे पुण्याला. आता अभ्या मांग आलता या शिर्डीवर, तर तू होती नाही खरं ना? नाही, तेव्हा नव्हती मी. नंतर हा. गेलती मी तिकडं. हा. काय चाललंय? तब्येत बरी आहे का? हो, तब्येत बरी आहे ना. येणार होती बरं. तिकडं, मावशीशी बोलत असते कधी फोन करून. तुमचा नंबरच नाही. मग म्हणलं मावशीला सांगा सांगा मामाला, तर हो हो करत आहे. म्हणलं चला हा. आपणच लावून पावा मग. हा. मावशीला करते का फोन? हो, मावशीला फोन करत राहते ना. हा. उद्या येईन हो. मावशी. मावशीने सांगितलं नाही का? हा, तिकडे जायच्या लग्नाला तर हम्म. बजारगाव येऊ राहिले. हो, सांगितलं ना. चारला हो, मगाशी फोन केलता ना मावशीला. का म्हणे? लग्न आहे म्हणे 25 तारखेला. हा. म्हणलं येणार आहे मी 2-4 दिवसांनी. मग म्हणलं तिकडं मामाला फोन करून सांग. तर कवा येऊ मध्ये तर? आता बघते 2-4 दिवसांनी. 2-4 दिवसानं ना? हो. हो, आम्ही तर उद्याच जाऊ ना, उद्याच येऊन म्हणा. हा, मग मी यायच्या अगोदर फोन करीन ना. हा, करजो तसा. हा, मग आबे घेऊन येईल तिकडं मला. हा. हम्म. ठीक आहे. काय चाललं बाकी? बाकी बस आराम करणं, नातीनले पाहिजे आहे. तब्येत बिब्येत? हा, सर्व ठीकच आहे ना. हा. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर आज आहे शनिवार आणि मयंकला घरीच ठेवलं. हा बघा, तर मयंक घरीच आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. तर चला, सर्वात अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर काल त्या अवंतीताई आल्या होत्या, त्यांनी ते दूध आणलं होतं. ते दूध तसंच पडलंय. मयंकलाही आवडत नाही आणि मलाही आवडत नाही. म्हणजे म्हशीचं दूध आहे ते, त्याच्यामुळं त्याचं दही टाकायचं आहे. आता मला बाहेर जाऊन इरजण आणावं लागेल. आणि तसंही दळण संपलेलं आहे, त्याच्यामुळे गहू दळायला टाकायचे आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं काम आहे. तर कोणतं काम आहे ते मी तुम्हाला सांगतेच. तर तुम्ही थंबनेल बघितलं आहे आणि खूप दिवसातून तुम्हाला म्हणजे कसे सांगू, असा एवढा आनंद होते की एक तर आनंद पण आहे आणि थोडंसं वाईट पण वाटते की खरंच आपले ते आपले असतं. कोणाला आपलं म्हणल्याने कोणी आपलं होत नसतं. आणि सगळ्यांना तसं शक्यतो माहिती की मला कोणीच नाही. पण आई वडील नाहीत आणि बहीण भाऊ नाहीत ना, तर खरंच जगामध्ये आपलं कोणीच नसते. पण माझ्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. माझी आजी होती, आत्या होती, मावशी, मामा, सगळ्यांनी जीव लावला मला. सगळ्यांनीच, कोणी नसल्यामुळे, म्हणजे आई वडील नसल्यामुळे सगळ्यांनी जीव लावला. पण काय आता होत असतात माणसाकडून छोट्या मोठ्या चुका, तशा माझ्याकडून पण झाल्या. त्याच्यामुळे मी परत काही गेलीच नाही तिकडे. आता कमसे कम 4 वर्ष होतील. 4 वर्ष 2021 पासून 4 वर्ष होतील. तेव्हाचं मी म्हणजे माझे सख्खे मामा आहेत बरं का, माझ्या मम्मीचे भाऊ, तर त्यांच्याशी मी 4 वर्ष होतील बोलली नाही. आणि आज काय माहिती अचानकच माझं मन झालं की म्हणलं चला काय करायचं, फोन करू का नको असं मन हे होत होतं. म्हणलं जाऊ द्या, जे होईल ते पाहिलं जाईल. प्रत्येक माणसाकडून चुकी होते. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. झाली माझ्याकडून चूक, पण आता काय करायचं, शेवटी आपलेच आपले असतात. कोणाला आपले म्हणल्याने आपले होत नसतात, बरोबर ना? खूप हिंमत केली, मामाला फोन केलं. आणि मला असं वाटलं होतं की ते फोन काढतील, परत बोलणार नाहीत आणि काहीतरी मला बरं वाईट बोलतील, असं अंदाज होता माझा. पण माझा अंदाज चुकीचा होता. माझ्यावर आज पण सगळ्यांचा तेवढाच जीव आहे जेवढा आधी होता. म्हणजे सगळे मला म्हणजे खूप जीव लावत होते. मावशीचं तसंही जीव आहेच आणि मामा पण. तर अचानक मला म्हणजे मामा बोलायला लागले तेव्हा असं रडायला आलं होतं. खूप मन भरून आलं. शेवटी मी म्हणजे राहिलेली आहे लहानपणी त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे मला माहिती. म्हणजे माझं वय तेव्हा 13 वर्ष होता तेव्हा मामा म्हणजे
तेव्हा आले होते माझे मामा. माझ्या स्टोरीमध्ये बघा तुम्ही, कळेल तुम्हाला. तर स्टोरी काही पूर्ण मी या चॅनलवर सांगितलेली नाही माझी. लवकरच मी दुसऱ्या चॅनलवर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण बरीच म्हणजे खूप अशी एकदम भयंकर स्टोरी आहे माझी. तर असू द्या, येतात प्रत्येकाच्या वाट्याला दुःख असतात, पण एवढे पण नसावे. आज सगळे भेटत आहेत मला, पण जाऊ की नको असं मन चाललं आहे माझं. तर आता मला बाहेर जायचं आहे, तेव्हा मी रिझर्वेशन बघते, कारण खूप लांबचा प्रवास आहे. नागपूर काही जवळ नाही पुण्यावरून. तर पुणे स्टेशनवरून नागपूर स्टेशनला जायला भरपूर 15-16 तास लागतात आणि भरपूर लांब आहे. लांबचा प्रवास आहे, त्यामुळे मला जायचं असेल तर रिझर्वेशन करून जावं लागेल. मी एकटी असती ना कशी ॲडजस्ट करून गेली असती, पण पोराला नाही नेता येणार ना मला. तर त्याला बी आज घरीच ठेवलं, सर्दी वगैरे होती. आणि मेन म्हणजे आता इथून पुढं शक्यतो तो घरीच राहणार, कारण जे काही शाळेची फी पेंडिंग पडली आहे ते मला नाही वाटत आतापर्यंत माझ्याकडून जेवढे पॉसिबल झाले तेवढे मी भरले. मला नाही वाटत की इथून पुढे एवढी मोठी रक्कम मी भरू शकेन, कारण अजून भरपूर फी पेंडिंग आहे. त्यानंतर त्याला अजून सेकंडला गेल्यावर भरपूर सुरुवातीला स्टार्टिंगला फी आहे दर महिन्याची, तर ते भाडं भरल्यासारखं ते वेगळंच. त्याच्यामुळे त्याला दुसऱ्या शाळेत टाकायचं बघते मी. पण दुसऱ्या शाळेत टाकायच्या अगोदर 2 महिने आता फ्रीच आहे, म्हणजे एप्रिल आणि मे, जूनमध्ये शाळा उघडतात. तर तोपर्यंत काय करायचं, हा घरी राहून बी असं बोर होतो आणि मी तरी काय करणार आहे. त्याच्यामुळं इथं पोरं पण नाहीत त्याला खेळायला. त्याच्यामुळे विचार केला, चला म्हणलं मावशीला फोन करू. तर मावशीचं माझं नेहमीच बोलणं असतं, केव्हा बी फोन केला की कधी येते बाई. तर मी सहज म्हणले मावशीला येते. तर माझ्या मावशीला पण एवढा आनंद झाला आणि काका पण बोलले. काका पण बोलले. त्यानंतर मावशीचा मुलगा, मावशीची मुलगी, आता ते बहीण भाऊ झाले ना, मावशी आणि काका आपले आईवडीलच झाले ना. तर शेवटी आपले ते आपले असतात म्हणतात, कोणाला आपल्या म्हणल्याने आपले होत नाही. आणि माझ्या मावशीचा, मामाचा खूप जीव आहे माझ्यामध्ये. माझी पण खूप इच्छा आहे जायची, पण खूप लांबचा प्रवास आहे, त्यात मयंकचे हाल नको व्हायला. त्याच्यामुळे म्हणलं रिझर्वेशन जर भेटत असेल तर मग जायला काही हरकत नाही. पण रिझर्वेशन नसलं ना तर मग ट्रेनमध्ये किती गर्दी राहते तुम्हाला माहिती आहे. दुसरा काही पर्याय नाही. दुसरा ट्रॅव्हल्सनी जर जायचं ठरलं तर ट्रॅव्हल्सचं भरपूर तिकीट आहे. आणि मेन म्हणजे ट्रॅव्हल्स मला सूट होत नाही. ट्रॅव्हल्समध्ये तर पूर्ण आजारी पडून जाईल तिथपर्यंत जाऊस तर. त्याच्यामुळे म्हणलं बघू, आता बाहेर चाललीच आहे तर रिझर्वेशनचं बघू. जर रिझर्वेशन भेटलाच तर मग जावं मावशीकडं, असा विचार होता माझा. म्हणजे सगळेच भेटतील, मग मावशी भेटेल. मावशीकडे गेल्यावर मग मावशीच्या मुलीकडेही जाता येईल, म्हणजे मावशीच्या मुलीचं लग्न झालं आहे तर तिला पण काहीतरी मुलबाळ आहे, तर तिकडेही जाता येईल. त्याच्यानंतर माझ्या मामाकडे जाता येईल. मामाच्या मुलांना पण म्हणजे आत्ता कुठं मुलबाळ झालं आहे, त्यांना बी लग्नाला 7-8 वर्ष झाली होती. तर असं वाटतं चला सगळी फॅमिली जर भेटत असेल, सगळा आनंद जर भेटत असेल तर जाऊन यायला पाहिजे, एकदा भेटून यायला पाहिजे. कारण तसंही आता आयुष्य कसं झालं आहे, माझ्यासाठी नाही पण मयंकला तरी एक नातेवाईक, एक आजी आजोबाचं प्रेम, मामाचं प्रेम भेटावं असं वाटतंय कुठंतरी मला बी. त्याच्यामुळे म्हणलं चला जाऊन यावं. आणि मी पण खूप दिवस झाले 2021पासून तिकडे, म्हणजे ना कॉन्टॅक्ट माझा काही, ना फोन केला, ना भेटायला गेली, ना कधी काहीच नाही. आणि आजीला भेटणं जास्त महत्त्वाचं आहे मला. पण आजीला भेटायला मी डायरेक्ट नाही जाऊ शकत. याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की अशा गोष्टीचा प्रॉब्लेम. हे बघा, चुकी प्रत्येक माणसाकडून होत असते. झाली, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. माझ्याकडून चुकी झाली, जशी प्रत्येकाकडून होते. काही ना काही प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये. तर आता मी 2022पासून आजीला कॉन्टॅक्ट केलेलं नाही आणि तिकडे गेलेली पण नाही. तर मावशीकडे जर गेली तर मावशी थ्रू मला तिकडे आजीला भेटायला जाता येईल. एक तर मी माझ्या मावशीला घेऊन जाईल किंवा मामाला घेऊन जाईल किंवा भावांना घेऊन जाईल. मामाचा पोरगा आहे, मावशीचा पोरगा आहे, त्यांना घेऊन जाता येईल. तर असा विचार केलेला आहे मी. आणि चला, जर माझे आपले भेटत असतील परत तर कशाला मागं पुढं बघायचं असं वाटतंय मला. तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच सांगा. आणि तसं पाहायला गेलं ना तर आईवडील आपले आहेत तर अख्खी दुनिया आपली, नाही तर कोणीच नाही. पण आपल्याला आईवडीलच नसले ना तर जग फायदा घ्यायला बसला आहे. पण आईची बहीण ही एक दुसरी आईच असते आपली, म्हणजे त्यांचं बी तेवढंच जीव असतं जेवढं आपल्या आईचा आपल्यामध्ये असतो, बरोबर ना. पण काय करणार, माझी मावशी बी नेहमी म्हणत असते की तू एवढ्या लांब जाऊन बसली, जवळ असती तर आम्ही आलो गेलो असतो, पण तू एवढ्या लांब आहे त्याच्यामुळे आम्हाला उमजत नाही. आणि खरं सांगायचं ना, माझ्या मावशीचा त्यांचा एवढा साधा भोळा गरीब स्वभाव आहे की त्यांना हे यूट्यूब वगैरे किंवा काहीच कळत नाही त्याच्यातलं. फक्त ते कमवायचं, खायचं एवढंच त्यांना माहिती. तर बघू आता तिकडे गेल्यावर मी दाखवण्याचा प्रयत्न करील, किंवा त्यांना नाही आवडत व्हिडिओ वगैरे किंवा काय याच्यातलं काही कळत पण नसेल त्यांना. तर हां, माझ्या मावशीचा मुलगा हुशार आहे, त्याला कळतं सगळे यूट्यूबचं वगैरे. काय चाललं? काय नाही, इकडे पार्शलला आलो तू. कोण बोलताय? अभिषेक. मी कोण बोलते? करिश्मा.
करिश्मावर आलास का डायरेक्ट? हा करिश्मा ताईवरून करिश्मावर आलास का म्हणलं? हुशार झाला आता. बोल ना. काय चाललं? काय नाही, असं सहज आलो होतो पार्सलला. हम्म. नाश्ता वगैरे केला, आता जाईन घरी. मावशीला फोन केला होता आता, म्हणे आब्या घरी नाही आहे. म्हणलं ठीक आहे, आब्याच्या नंबरवर करते मग. अंकीला केलं. कुठं आहे तर तू? आता मी पुण्याला येणार आहे ना तिकडं, म्हणून फोन केलता. कधी येणार? आता येते 2-4 दिवसांनी. ठीक घ्यायला ये मला नागपूरला. आहे ना. आजीकडे चल माझ्यासोबत. तर बघू आता तिकडे गेल्यावर काय होते. म्हणजे प्रयत्न तर जायचेच चालू आहेत माझे. मी आता बाहेर गेल्यावर पहिले रिझर्वेशन बघणार. रिझर्वेशन भेटलं तर 100% जाणार. आणि जर नाही ट्रॅव्हल्सने जायची वेळ आली तर मग बघू कसं तरी नावेला जावं लागणार. आता माझी जायची खूप इच्छा व्हायला लागली की ठीक आहे सगळे बोलत आहेत ना. मामा बोलले, मामाची सून बोलली, मामाचा पोरगा बोलला, त्यानंतर काका बोलले, मावशी बोलली, मावशीचे पोरं बोलले. खूप म्हणजे खूप बरं वाटलं. असं वाटलं चला आपले सगळे आपल्याला भेटले. जेव्हा माझे मामा बोलत होते ना, एकतर मला आनंद पण एवढा होत होतं कारण माझ्या मामाचा खूप जीव आहे माझ्यात. आणि अक्षरशः 4 वर्षानंतर बोललेली मी मामाला. त्यानंतर असं म्हणजे रडायला पण येत होतं की खरंच आपले ते आपले असतात आणि कोणीतरी आपलं असणं गरजेचं आहे. खूप वेगळं वाटत होतं मला. पण म्हणलं चला माझ्या याच्यानी मयंकला आजी आजोबा भेटतील, मावशी भेटेल, मामा भेटेल. कोण नाही तसंही, त्यालाही कोण आहे माझ्याशिवाय, मलाही कोण आहे त्याच्याशिवाय. त्याच्यामुळे सगळे जर जोडून ठेवले, जपून ठेवले तर तेच लोक येतील. उद्या कोण येणार आहे, बरोबर ना. त्यामुळे विचार करते जाण्याचं तिकडं. आता बाहेर चालली, जाऊन येते, रिझर्वेशनचं वगैरे बघून येते. रिझर्वेशन भेटला की नाही ते सांगालच मी तुम्हाला नक्की. पण खूप खूप मनातून इच्छा आहे. आता बघू खर्च वगैरे कसा काय येतो. तर जे होईल ते होईल. आता हेच 2 महिन्यात परत काय मग मलाही टाईम भेटत नाही. मयंकच्या शाळेपुढे सगळं काही अडतं. त्याच्या शाळेला काही सुट्ट्या नसतात. जे काही आहे ते म्हणजे उन्हाळ्याचं 1च महिना. तर याच्यामध्ये मला जाता येते. तसं तर नागपूरला एवढं ऊन तापते ना बापरे, विचारूच नका. पण तरी बघते आता कसं काय नियोजन लागतं मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आता मी निघते, आवरते. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सांगेलच तुम्हाला मी रिझर्वेशन भेटला की नाही. तर एकदा जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा. तर चला फ्रेंड्स, आवरलं. कसं दिसतंय टॉप जीन्स. तर हे त्या दिवशी घेतलं होतं नवीन, ते आहे. तर चला मग आता आवरलं आहे, मी जाऊन येते. मस्त रिझर्वेशन बघून येते. मला रिझर्वेशन जर भेटला तर आम्ही जाणार आहे भूर गावाला. आणि मेन म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही घडलेलं आहे किंवा एवढं सगळं त्यांना काहीच माहीत नाही, काहीचसुद्धा माहीत नाही. फक्त एवढं माहिती होतं, किरणचा मॅटर माहिती होता तेवढा. आणि त्याच्यानंतर मग त्यांना काहीच माहीत नाही की फारकत झाली, कशी काय झाली, काय झालं, काय नाही झालं, काहीसुद्धा माहीत नाही. आणि मी पण काही सांगितलं नाही स्वतःहून. आणि ते यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे माझ्या मावशीचा मुलगा कधीतरी बघत असतो, तर त्याला पण एवढं काही माहीत नाही. तर चला आता बघू, तिकडं गेल्यावर मी जे आहे ते सांगून देईल. सत्य जे व्हायचं ते होईल, आहे की नाही. तर चला आता निघते. रिझर्वेशन भेटलं तर मग जाण्याची तयारी करू. तर चल रे आवर. तर हॅलो फ्रेंड्स, आलो आम्ही घरी. बघा इकडं पीठ दळून आणलं आहे. गहू घेतले आधी. गहू बी लई महाग आहेत बाबा. गहू घेतले, नंतर दळायला टाकलं. पाणी आलं आहे का रे? ते दह्याचं नाही आणलं का गाडीतून? कुठं ठेवलं? दही आणलंय बाबा. ते इरजण टाकून देते मी, ते दूध खराब व्हायला बसलं नाही तर चला आता बाकीचे कामं आवरते. रिझर्वेशन बघायला गेली होती पण मला वाटलं नव्हतं भेटणार नाही म्हणून. ते डायरेक्टच म्हणले रिझर्वेशन म्हणजे केव्हाचं पाहिजे म्हणले आधी. मला वाटलं भेटन लगेचचा लगेचचा, तर ते म्हणले नाही आहे रिझर्वेशन लगेचचा, 2-3 महिन्याचा भेटन. आता लगेच जायचं आहे म्हणलं 2-4 दिवसात. तर नाही म्हणले रिझर्वेशन. आता बघू कसं काय करायचं, कारण असं जीवाचे हाल करत जाणं म्हणजे लय अवघड आहे. आंबा तर चला आता घरी आले, आवरते कामं वगैरे. रिझर्वेशन तर काही भेटला नाही, पण जायची इच्छा आहे म्हणल्यावर मी जाणारच. कशी ना कशी जाणार, जीवाचे हाल करत जाणार, कशी जाणार पण जाणार. जेव्हा सगळे भेटत आहेत आपले ते आपले असते म्हणतात. शेवटी कोणाला आपलं म्हणलं नाही. सॉरी फोन आला होता. तर माझी मनातून जायची खूप 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 इच्छा आहे, कारण आता पुढून बोलवणं आलं. मला तर पहिले प्रश्न पडला होता की फोन केल्यानंतर माझे मामा मला बोलतात का नाही, का रागवतात की फोन कट करतात, असं वाटत होतं भाऊ बोलतो का नाही.
पण लय हिम्मत करून शेवटी फोन केला. जे होईल ते होईल म्हणलं, कारण एकटं आयुष्य असं बोर झालं आहे ना, आणि आयुष्यामध्ये नातेवाईक पण किती गरजेचे आहेत हे कळतं आहे जेव्हा आपण एकटं पडतो. तर जायची इच्छा आहे, जाणार. आणि तसे 2 महिने असेच वेस्ट जाणार आहेत. काय आता मी पण काही काम करू शकणार नाही याला घेऊन, आणि काय करायचं मग. त्याचं वाटतं यायचं 10-15 दिवस फिरून, गेल्यावर 8 दिवस काही मामा जाऊ देत नाही आणि 8 दिवस काही मावशी जाऊ देत नाही. मग 8-8 दिवस 16-15 दिवस तिकडंच जातील. मग काय 15-20 दिवस. तुझा नंबर काय आहे कशाचा सांग. थांब. तर चला आता स्वयंपाक वगैरे करते. म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की मामा वगैरे बोलतील तिथपर्यंत ठीक होतं, पण बोलवतील याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे, बोलतील आणि बोलवतील. तर ते स्वतःहून म्हणले ये इकडं गावाकडे. आणि मावशीला मी फोन केला तर स्वतःहूनच, कारण माझी मावशी कधी बी फोन केला का हेच विचारत राहते 95 म्हणजे किती? की कधी येते. थांब ना बेटा, 95 म्हणजे किती? 95 असतं. थांब. तर कधी येते. मग म्हणलं चला येते, म्हणून मावशीला गुड न्यूज दिली. मग मावशी खुश झाली. म्हणलं आता मावशीकडे चालली तर मामा तर जवळच राहतात, त्याच्यामुळे म्हणलं चला मामाला बी भेटून यावं. म्हणून आता मामाला बी कॉन्टॅक्ट केला. आता मावशीशी कॉन्टॅक्ट झाला म्हणजे ते भेटल्यागतच गिनती आहे. म्हणजे चला सगळ्यांनी जवळ केलं, माफ केलं असं समजलं तरी चालेल. कारण काही वेळेस मागच्या वेळेस जी ही चूक झाली होती माझ्याकडून, तेव्हा मी स्वतःच कॉन्टॅक्ट तोडले सगळ्यांशी. नाही तर आहेत नातेवाईक, आणि एकापासून दुसऱ्यापासून तिसऱ्यापासून चौथे असे सगळे नातेवाईक मग जवळ येतात आपोआप. तर बघू आता तिकडे गेल्यावर काय होते. पहिलं तर हे महत्त्वाचं आहे की जाणं होतं की नाही, कारण आता रिझर्वेशन नाही आहे. मग 2च ऑप्शन होते, एक ट्रेन आणि एक ट्रॅव्हल्स. तर ट्रेनचा ऑप्शन तर बंद झाला, म्हणजे रिझर्वेशन नाही तर जीवाचे हाल करत एवढं लटकत नाही जाऊ शकत. आणि दुसरं आहे ऑप्शन, तर ते आहे ट्रॅव्हल्समध्ये जीवाचे हाल होतात. म्हणजे मला सूट होत नाही ट्रॅव्हल्स, पण मयंकला आरामात नेता येईल. पण मग हे जास्त आहे, त्याची तिकीट वगैरे जास्त आहे. तर बघू आता काय होतं आहे, कसं होतं आहे. पण जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि तिकडं गेल्यानंतर सगळं काही जे आहे ते माझं जे काही झालं आहे माझ्या जीवनात आत्तापर्यंत, एवढं 3-4 वर्षापूर्वीचं काहीच माहीत नाही. म्हणजे माझ्या मावशीला, मामाला, त्यांना कोणालाच काहीच माहीत नाही माझ्याबद्दल. तर सगळं भजन कीर्तन त्यांना सांगते, अशा गोष्टी घडल्या आयुष्यात, अशी जगते, असं चाललं आहे. मग त्यांचं काय म्हणणं येतं बघू. कारण मागच्या वेळेसच माझी मावशी म्हणत होती जवळ असती तर भेटायला बोलायला आली असती, बघितलं असतं, काहीतरी वाटलं असतं. पण एवढं लांब जाऊन बसली की आम्हाला येता येत नाही. आणि तसं पाहिलं ना त्यांचं ते, म्हणजे एवढे गरीब आहेत ते लोक की ते कमवतील तर खातील अशी गत आहे त्यांची. तर त्याच्यामुळे ते म्हणत होती मागच्या वेळेस मावशी की तू इकडं जर राहिली असती तर मी लक्ष दिलं असतं. तर आता गेल्यावर काय म्हणतात बघू. इकडून तिकडं पसारा नेणं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. पण तरी आता त्यांनी जर काही डिसिजन घेतला, पण माझं काम आहे आता. ते लोक जर जवळ करत असतील तर माझ्याबद्दल त्यांना जे आहे ते सांगणं माझं काम आहे. मी ते सगळं सांगणार. नंतर त्यांचं काय म्हणणं येतं बघू, नाही का. तर चला, हीच आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. जाणार आहे मी, 100% जाणार गावाला आता. आणि ह्याच टायमिंग आहे, परत मग टाईम भेटत नाही, कारण नंतर शाळा चालू झाली का मग विषयच नाही. तर चला आता हा व्हिडिओ इथंच थांबवते. एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाकी तुम्ही सगळे आहेच यूट्यूब फॅमिली, पण आपली फॅमिली पण असणं गरजेचं नाही का. त्याला बी कोणतरी असणं गरजेचं आहे. ते शक्य असून तर काय कामाचे नाहीत, माझ्या तरी कामाचे, बरोबर का नाही. म्हणजे माझ्या मावशीचा, मामाचा एवढं जीव आहे माझ्यामध्ये, तेवढंच लेकरामध्ये. आणि त्या लोकांचं काही खरं नाही. त्याच्यामुळे दुसऱ्याच्या अपेक्षावर राहून काहीच फायदा नाही. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.